घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची शेती विकायची नसते, शेती राखायची असते. हा डायलॉग आहे मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये. आणि याच मुळशीमध्ये आज एका शेतकऱ्यावरती एक अशी वेळ आली आहे की त्याला राहतं घर सोडून जावं लागले. हे तुमच्या विकासासाठी त्याने फक्त 2 दिवसाची मुदत मागितली होती. माझा संसार, माझं घरातलं साहित्य मी योग्य ठिकाणी घेऊन जातो. पण प्रशासनाला त्याची दया मिळाली नाही. त्यांचा विकास एवढा महत्वाचा होता, त्याला 2 दिवसाचा वेळ सुद्धा देता आला नाही. त्याचं घर पाडण्यात आलं, त्याच्या जनावरांचा गोठा पाडला, घरातील साहित्य बाहेर फेकून देण्यात आलं. तो ढसा रडत होता, तो विनवणी करत होता त्यांना फक्त 2 दिवसाचा वेळ द्या. पण तरी या निर्दयी सरकारला त्याची दया मिळाली नाही. या प्रशासनानं त्याचं घर पाडलं आणि शेवटी तो या प्रशासनाला, सरकारला हात जोडून सगळं साहित्य असेल किंवा जनावर असतील ते त्यांच्या भरोश्यावर सोडून निघून गेला. आणि विशेष म्हणजे त्याची जमीन तर बळकावण्यात आलीच, पण त्याला त्या जमिनीचा मोबदलाही दिला गेला नाही. आज वेळ आली आहे शेतकऱ्यांवरती. फक्त विकास करायचा म्हटलं तर फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यापुरताच विकास होतोय, झाड तोडण्यापुरताच विकास होतोय. ज्या ज्या ठिकाणी खरंच गरज आहे, खरंच त्या ठिकाणी विकास होतोय का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. नाही त्या ठिकाणी खूप यांचा विकास उतू जातो. तुम्ही गावाकडे जा, ग्रामीण भागातील रस्ते पहा, आज माणसाला व्यवस्थित चालता येत नाही. आणि आज तुम्ही रस्त्यासाठी एका शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त केले. मायबाप सरकार, तुम्हाला विनंती आहे, विकासच करायचा असेल ग्रामीण भागामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता काय आज शेतकऱ्यांचे हाल आहेत. आज काही गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाहीये, गावांना रस्ते नाहीयेत, मूलभूत सुविधा नाहीयेत. आज कित्येक तरी ग्रामीण भागामध्ये शासकीय हॉस्पिटल सुद्धा नाहीयेत. आणि तुम्ही फक्त विकासाच्या नावाखाली जर असे कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे परिणाम खरंच भोगावे लागतील.